नमस्कार मैत्रिणींनो, नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण आलं लसणाची पेस्ट कशी बनवायची ते बघणार आहे, जी तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये कोणत्याही पदार्थात घालू शकता। आलं लसणाची पेस्ट आपण बाहेरून विकत वगैरे आणतो, ती महाग पण पडते आणि भरपूर दिवसाची स्टॉक केलेली पण असते। मग ही ताजी घरातच बनवलेली जी आलं लसणाची पेस्ट आहे, त्यात आपण सर्व हिरवी मिरची, आलं लसूण, कोथिंबीर, पुदिना वगैरे घालून बनवणार आहे। ती फ्रीजमध्ये 7 दिवस तरी आरामात राहते। म्हणजे सॅटर्डे संडेला तुम्हाला सुट्टी असेल ऑफिसला वगैरे, तेव्हा तुम्ही ही बनवून ठेवू शकता एकदाच आठवड्यातून फ्रीजमध्ये स्टोर करून, आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा ती यूज करू शकता तुम्ही। अशी आपण आज आलं लसणाची पेस्ट बघणार आहे। चला तर मग आलं लसणाची पेस्ट बघूया। पण त्याच्याआधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्यावर जर बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। आलं लसणाची पेस्ट करायला ह्या लसणी घेतल्या आहेत मी अर्धी वाटी, 25 ते 30 आहेत। 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, ह्या कमी तिखटाच्या आहेत, आणि 2 मोठे तुकडे घेतलेत आल्याचे, अर्धी वाटी आहे, आणि 1 वाटी कोथिंबीर आहे, 1 वाटी पुदिना आहे, ते स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलं आहे। ते सर्व मिक्सरला आपल्याला वाटायचं आहे। भांड्यात आधी आपण लसूण घेऊया, जो कडक वस्तू आहे त्या आधी टाकायच्या आहेत, आलं लसूण म्हणजे खाली ते आधी ग्राइंड होतं। हिरवी मिरची, आता याच्यावर पुदिना टाकते मी। आता एवढंच आधी आपण फिरवून घेऊया। खालचं आपलं आलं वगैरे वाटलं आहे आणि थोडा बसला आहे पुदिना खाली, त्याच्यानंतर ही कोथिंबीर घालायची आहे। आता सर्व कोथिंबीर घालून पाणी जरासं पाहिजे तर अर्धी वाटी तुम्ही घालू शकता। पाणी जेवढं नाही कमी घालाल तेवढी तुमची चांगली पेस्ट टिकते, पाणी सुटत नाही त्याला। जर वाटत नसेल तर थोडं अर्धा वाटी घातली तरी चालेल। आता हे सर्व वाटून घेते मी मिक्सरला। छान अशी आपली पेस्ट बारीक झाली आहे। थोडंसं पाणी मी घातलेलं अर्धी वाटी, आणि कोथिंबीर आणि पुदिन्यामध्ये आपल्या पाणी होतंच। अशी आपली ग्रीन चटणी रेडी आहे, आलं लसणाची पेस्ट, जी तुम्ही कोणत्याही तुमच्या रोजच्या पदार्थात वापरू शकता। 8 दिवस ती आरामात फ्रीजमध्ये राहते, 8 ते 10 दिवस। पण पुदिना घातला तर लवकर काळी पडते पेस्ट, मग तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असेल 8 दिवस तर पुदिना नाही घातला तरी चालेल। पुदिना आयत्या वेळेला वाटून घ्यायचा, कोथिंबीर नुसती घालून जास्त नाही काळी पडत। चिकनमध्ये, भाजीमध्ये, पराठ्यामध्ये, कशामध्ये पण तुम्ही यूज करू शकता अशी पेस्ट बनवून ठेवली तर।